बेरीज, पाच अंकी संख्या, शाब्दिक उदाहरणे. आपण पुढचा घटक पाहतोय. दिलेल्या बेरजेमध्ये सर्व संख्या त्यांच्या स्थानानुसार मांडा. म्हणजे संख्येचे जे स्थान दिलेले तर त्या स्थानानुसार संख्येची मांडणी करायला लागेल. याच्यात उदाहरणं कशी असणार आहेत पहा. सुरुवातीला समजा आपण जर घेतलं तर आता ही अशी संख्या आहे 478 अधिक 47 अशी संख्या आहे. तर मग या ठिकाणी मांडणी कशी येणार, तर सुरुवातीला आपण ह्याची मांडणी उभ्या मांडणीनंच करून घ्यायची. ज्या वेळेला खूपच चांगला सराव झालाय त्यावेळेलाच आडव्या मांडणीतनं काय करायचं, आपल्याला उत्तर शोधायची. तर या ठिकाणी हे 478 अधिक तर हे 47 या ठिकाणी येतील आणि इथं या चार खाली काहीच नाही म्हणजे आपण शून्य घेऊ शकतो. तर या ठिकाणी पहा हे 8 एकक स्थानचे आहेत, 7 दशक स्थानचे आहेत, 4 शतक स्थानचे आहेत. तसंच हे 7 एकक स्थानचे आहेत आणि 4 दशक स्थानचे आहेत. म्हणून हे स्थानानुसार एकाखाली एक आलेले आहेत, हे लक्षात घ्या. नाही तर बऱ्याचदा काय होतं की असं गणित मांडलं की बऱ्याचदा इकडे या ठिकाणी 47 घेण्यात येतं, ह्या एकक स्थानच्या अंकाच्या खाली काहीच घेतलं जात नाही. तर ही चूक होऊ नये त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं की जसं याला या संख्येतील अंकांना स्थान आहेत, प्लेस व्हॅल्यू आहे, तसंच या दुसऱ्या संख्येतील अंकांना पण प्लेस व्हॅल्यू आहे. तर एकाखाली एक त्या प्लेस व्हॅल्यूनुसार संख्या घ्यायच्यात आणि नंतरच त्यांची बेरीज करायची आहे. पुढं बेरीज नेहमी उजवीकडून डावीकडे अशी करा, हे तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. आता उजवीकडून म्हणजे या बाजूनं, ह्या हाताचं बघा, हा माझा हात उजवा आहे तर या बाजूनं उजवीकडून या बाजूनं इकडं, आणि डावीकडून म्हटलं की या इकडं. असं आपण तुमच्या समोर जी वही आहे त्याच्यावरूनच आपण ते ठरवू शकतो. ठीक आहे, आपले 2 मुद्दे 2 पॉईंट क्लिअर झाले. पुढचा, शाब्दिक उदाहरणे सोडवताना प्रथम ती लक्षपूर्वक वाचायची. ठीक आहे, शाब्दिक उदाहरणच याच्यामध्ये आपल्याला शिष्यवृत्तीसाठी विचारले जाणार आहेत. तर शाब्दिक उदाहरणे सोडवताना प्रथम ती लक्षपूर्वक वाचायची. बेरीज करावी लागेल अशा पद्धतीचं समजा एखादं हे असेल, बेरीज करावी लागेल हे ओळखण्यासाठी मिळून, मिसळून, त्याच्यानंतर एकत्रित करून, एकूण यासारखे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे किंवा यासारख्या शब्दांवर लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, तर मग आपण पुढं सुरुवात करूया. या ठिकाणी थोडंसं हे झालं, यासारखे शब्द लक्षात ठेवा किंवा लक्षात ठेवावे. ठीक आहे, तर आता इथं पुढं आपण याचं उदाहरण घेऊया. या ठिकाणी आपण पहिलं उदाहरण पाहतोय. 50,325 अधिक 21,726 असं दिलेलं आहे. तर याचं उत्तर घेताना आपल्याला काय करायचं बाळांनो, की आडव्या मांडणीमध्ये दिलेली बेरीज आहे. तर ती सुरुवातीला आपण काय करायचे, उभ्या मांडणीमध्ये मांडून घ्यायची आहे. तर जे काय उत्तर असेल, आता इथं 6 आणि 5 11, 1 राहिला, 2 आणि 2 4 आणि 1 5, 7 आणि 3 10, 1 राहिला, हातच्या 1 इथं मिसळला, 2 5 आणि 2 7. तर या अशा पद्धतीने आपल्याला इथं उत्तर मिळेल. आणि तुमचा सराव चांगला असेल बेरजेचा, कारण आपल्याला काय की बेरजेचं जर उदाहरण आलेलं असेल, 5 अंकी असेल, 4 अंकी असेल, 3 अंकी असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे, कारण तो हक्काचा मार्क आहे आपला. परीक्षेमध्ये तो जर तसा प्रश्न आला असेल सोपा एवढा, तर हक्काचा मार्क आहे. त्यासाठी गडबड न करता किंवा जास्त वेगानं सोडवण्याचे आहेत किंवा मला हे येतं म्हणून वेग वाढवण्यापेक्षा सुरुवातीला आपण काय करायचे, उभी मांडणी करायची आणि मगच त्याचं उत्तर मिळवायचं आणि नंतर पर्यायामध्ये पाहिजे. बऱ्याचदा आपण काय करतो, गडबड करतो आणि त्याने पर्याय देताना असे 4 पर्याय दिलेले असतात की शक्यतो आपली चुकण्याची शक्यता जास्त असेल आणि चुकल्यानंतर आपण काय चुकू शकतो किंवा कुठलं उत्तर चुकल्यानंतर येऊ शकतं याचाही त्यांनी तिथं पर्याय दिलेला असतो. म्हणून जो काही त्यांनी ट्रॅप ठेवलेला असतो किंवा आपलं जे काय त्यांना कसं चेक करायचं असतं, कौशल्य चेक करायचं असतं, तर त्या ह्याच्यामध्ये आपण खरं उतरलं पाहिजे. त्याच्यासाठी असे उभ्या मांडणीमध्ये बेरीज करून आपण उत्तर घेऊ शकतो. किंवा तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे तर आडव्या मांडणीमध्ये देखील तुम्ही बेरीज करू शकता. फक्त आपल्याला तिथं बेरीज आली आहे म्हणून 5 अंकी बेरीज आहे, तर आपण बेरीज तर काय शक्यतो सगळ्यांनाच येते, त्याच्याबद्दल काय समजा हे नाही, दुमत असू नये.
पण जी बेरीज आलेली आहे तर ती वेगामध्ये सोडवणं देखील गरजेचं आहे. जर एकाच बेरजेच्या उदाहरणासाठी आपण जर 2-3 मिनिट जर वेळ घेत असो तर आपला पुढच्या प्रश्नांचा वेळ काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यासाठी ती काळजी घ्यायला लागेल. आणि अभ्यासामध्ये सराव खूप महत्त्वाचा आहे, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आपण पुढचं उदाहरण पाहूया. जर आता या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत, बॉक्स दिलेले आहेत, तर ही संख्या मांडणी आहे, तर रिकाम्या जागी कोणते अंक असावी. आता इथं मी पर्याय दिलेले नाहीत, आपण डायरेक्ट शोधतोय. तर मग पहा, 9 आणि 4 13, इथं हातच्या 1 आला. आता 8 आणि 1 9 झाले. ठीक आहे. आता 9 मध्ये किती मिसळले, म्हणजे आता ही 4 आहे, 4 आहे याचा अर्थ पुढं आपल्याला म्हणजे 9च्या पुढचाच अंक आहे तो. ठीक आहे. मागचे 4 नाही, 9च्या मागचे 4 असणार नाहीत, तर पुढचाच अंक असणार. मग 9च्या पुढचे जे 4 आहेत तर ते कुठे येतात, मग 14 या संख्येच्या ठिकाणी येतात. म्हणून आता 9 अधिक किती केले म्हणजे तिथं 14 येतील, तर 9 अधिक 5 केले तर आपल्याला 14 मिळतील. 9 आणि 5 14. 4 इथे घेतले, हातच्या 1 इथं आला. ठीक आहे. म्हणून मग 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, बरोबर आलं आपलं उत्तर आहे का नाही. इथलं म्हणजे मांडणी बरोबर आली. मग इथं परत हातच्या घेतला. आता इथे किती झाले, 7 आणि 1 8 झाले. आता परत आपल्याला 4 आणायचे, म्हणजे 14च आणायचे. 8च्या पुढे 14च्या ठिकाणी 4 आहेत, म्हणजे 8च्या पुढे नंतर 9 10 11 12 13 14 किती यानं, तर 6 मिसळल्यावर आपल्याला 8 आणि 6 किती येतील, 14 येतील. पुन्हा परत हातच्या 1 राहिला, तर 1 आणि 2 3, 3 आणि 2 5. याचा अर्थ हे आपले या ठिकाणी अंक कोणकोणते येतील, मग 6 आणि 5 येतील. ठीक आहे. तर मग इथं लक्षात ठेवायचंय की हजार स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक. ठीक आहे बाळांनो. चला तर मग पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं उदाहरण पाहूया. जोसेफने 19,350 रुपयांचा एक टेबल व 9,675 रुपयांचा खुर्च्या विकत घेतल्या, तर त्याने एकूण किती रक्कम खर्च केली. तर बाळांनो लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपण म्हणाने उदाहरणं देखील तयार करू शकतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी जोसेफऐवजी आपल्या एखाद्या मित्राचं नाव आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. आणि त्यानं समजा 2 वह्या घेतल्या, 1 पेन घेतला, तर एकूण किती रुपये खर्च त्याचा झाला. किंवा त्यानं 20 रुपयाचं चॉकलेट घेतलं, त्यानंतर घरी ताईसाठी 30 रुपयाची आईस्क्रीम घेतली, तर एकूण त्यानं किती खर्च केला. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, हे उदाहरणं तयार करू शकतो. उदाहरणार्थ समजा एक तुमचा मित्र आहे रवी नावाचा, तर रवीला त्याच्या वडिलांनी किंवा पप्पांनी त्याच्या 500 रुपये पॉकेट मनी दिला. आणि रवीनं काय केलं की त्या 500 रुपयामध्ये 100 रुपयाचे चॉकलेट खरेदी केले, त्यानंतर 50 रुपयाची एक वही खरेदी केली, त्यानंतर एक गोष्टीचं पुस्तक 50 रुपयाचं खरेदी केलं. आणि राहिलेले पैसे त्यानं स्वतःसाठी जी काही एक पिगी बँक ठेवली होती किंवा सेव्हिंग करण्यासाठी काय त्याचे त्यानं स्वतःच्या वाढदिवसासाठी म्हणून एक सेव्हिंगसाठी एक त्यानं पिगी बँक ठेवली होती, तर त्याच्यामध्ये त्यानं राहिलेले पैसे टाकले. तर त्यानं किती पैसे त्याच्यामध्ये टाकले. म्हणजे अशी उदाहरणं आपण स्वतः तयार करू शकतो. म्हणजे जे आपण खर्च करतो ज्या गोष्टींसाठी, तर त्याच्या आधारावर आपण काय करू शकतो, ते उदाहरणं तयार करू शकतो. किंवा आपण घरी जे पाहतो की एखादा आपल्या घरी TV आणलाय, त्यानंतर आपण पाहतो की आपली आई जे आठवडी बाजारी जाते भाजीपाला आणण्यासाठी किंवा माळव खरेदी करण्यासाठी, त्यावेळेला देखील आपण पाहू शकतो की जे कोथिंबीरची जुडी आणलेली आहे तर ती किती रुपयाची, मेथी किती रुपयाची आणलेली आहे, वांगे कसे आणलेले आहेत. तर हे देखील उदाहरणं म्हणजे आपल्या सभोवताली जी घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामधून देखील आपल्याला उदाहरणं तयार करता येतील. तर ते तशाच ह्याच्यातलं उदाहरण आहे. आणि एक लक्षात घ्या बाळांनो की ज्या वेळेला तुम्ही प्रश्न स्वतः तयार करू शकाल तर त्यावेळेला तुम्हाला उत्तर पण आपोआप येणारच आहे. आणि आजची शैक्षणिक पद्धत अशीच आहे की ज्यावेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्हाला प्रश्नाची उत्तर शोधायला लागायची. पण आजच्या निपुण भारत अंतर्गत असेल किंवा जे काही 2020 NEP आलेला आहे, तर त्यानुसार आज प्रश्नही तुम्हाला तयार करता येतात, म्हणजे तयार करायचीत आणि उत्तरं पण तुम्ही शोधायचीत. एकदा संकल्पना क्लिअर झाली की तुम्ही सहज प्रश्न तयार करू शकता आणि त्याचे उत्तरं पण तुम्हाला सहज बनवता येतील किंवा मिळवता येतील. तर इथे ही मांडणी आपली कशी असणार आहे, 19,350 अधिक
9000. बघा हे लक्षात ठेवायचं आहे की स्थानानुसार प्लेस व्हॅल्यूनुसार त्या संख्येचं काय आलं पाहिजे, मांडणी आली पाहिजे. इथं हे 5 येतील, 7 आणि 5 12, 4 आणि 6 10, 1 राहिला, 9 आणि 1 10 आणि 9 19 आणि पुन्हा 1 राहिला इथं तर 2. तर 29,025 रुपये त्यानं काय केलेले आहेत, खर्च केलेले आहेत. आपण पुढचं उदाहरण पाहूया. संख्येतून 29,638 वजा केले असता उत्तर 47,048 मिळते, तर ती संख्या कोणती असा प्रश्न बाळांनो. आता एका संख्येतून, ती संख्या आपल्याला माहित नाही कुठली आहे ती, पण त्या संख्येतून समजा इथं ही जी संख्या आहे एका संख्येतून या संख्येला वजा केलं तर हे उत्तर मिळतं. कुठलं, या ठिकाणी आहे ते, ठीक आहे, हे उत्तर मिळतं. मग ती संख्या कोणती, इथं जी संख्या आहे की जिच्यातनं 29,638 वजा करायचे, तर ती संख्या माहिती करून घेण्यासाठी आपल्याला या 47,048 मध्ये 29,638 काय करायला लागतील, बेरीज करायला लागेल किंवा मिळवावे लागतील. म्हणून इथं 8 आणि 8 16, 1 राहिला, 5 आणि 3 8, 6 ला 6, 9 आणि 7 किती होतील, 16, 4 आणि 2 6 आणि 1 7. तर 76,686 अशी ती संख्या आपल्याला मिळेल. बघा त्यांनी फिरवून विचारताना की त्या संख्येतून हे वजा केल्यावर 29,638 म्हणजे 76,686 मधनं 29,638 वजा केल्यावर 47,048 ही संख्या आपल्याला मिळते, असा इथं अर्थ होईल. आता खालचं गणित पाहू आपण. 1500 मांडणी करायला लागेल. 1500 अधिक 15,000, ठीक आहे, अधिक 15. मांडणी बघा कशी केलेली आहे त्यांनी. आपण अशा पद्धतीने मांडणी करू किंवा इकडे या ठिकाणी व्यवस्थित मांडणी करू. मोठी संख्या वर मांडू, त्यानंतर तिच्यापेक्षा छोटी मांडू आणि सगळ्यात शेवटी तिच्यापेक्षा छोटी मांडू. तर इथं 5 1 पुन्हा 5 5 आणि 1 6 आणि इथं 1, तर 16,515 असं या ठिकाणी काय होईल, आपल्याला उत्तर मिळेल. तर बेरजेचे देखील उदाहरणं आपण सोडवू शकतो, शाब्दिक उदाहरणं स्वतः तयार करू शकतो. आणि तुम्ही जेवढे शाब्दिक उदाहरणं तयार केली असतील तेवढे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण शाब्दिक उदाहरणं तुम्हाला तयार करता येत असतील तर बेरजेमध्ये आपल्याला काही अडचणीचं ठरणार नाही. काय अडचण असेल एखाद्या प्रश्नाबद्दल, एखाद्या समस्येबद्दल, तर मला निसंकोचपणे कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल माहिती विचारा. आपण त्या प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू. आणि या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जी की पहिल्यांदाच 7-8 वर्षांनी 4थीला आलेली जी स्कॉलरशिप परीक्षा आहे, तर त्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.